काय काय हा म्हणून मी घेतो सगळं घेतो. दयेचा सागर तू, दयेचा सागर तू, कृपेची आस आहे. दयेचा सागर तू, कृपेची आस आहे. आणि तुझ्याच मुळे या देहात श्वास आहे. मग विनंती माझी, ही विनंती माझी तुला खास आहे. विनंती माझी तुला खास आहे. कारण कसाही असलो तरी श्री गणेशा मी तुझाच दास आहे. गणरायाला सर्वप्रथम देवाला अभिवादन करू. या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन या गावचं ग्रामदैवत, माझ्या गावची ग्रामदैवता आई वागसाई देवी, अखंड हिंदुस्थानाचं कुलदैवत आई तुळजा भवानी, स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती, राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले, संत शिरोमणी
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ गाडगे बाबा यांच्या पवित्र विचारांना आणि स्मृतीला त्रिवार अभिवादन करू. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेला माझा या तमाम नाचकला प्रेमी भाई बाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम, मुक्काम साटव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी, निर्मित शाखा श्री सांब प्रासादिक नाच मंडळ घाटिवले बेंद्रवाडी यांच्या वतीनं माझ्या मायबापांना सलग 4थ्या वर्षीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. पेटवतोय थांबा थांबा, गाडी लावतोय, गाडी दिसते, पाऊस आलाय, थांबा. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सर्व मित्रांनो अशीच साथ राहू द्या. बरोबर तुमच्या सगळ्या अशा प्रेक्षकांची आम्हाला आवश्यकता. आणि माझी विनंती आहे फक्त मी समोरची पब्लिक बसले ना, तुम्ही बसून घेतला ना मागच्या दिसेल प्लीज. मला माहिती आहे खाली पाणी आहे, सगळ्या गोष्टी आहे, नव्हत्या, मला कळत नाही तुमच्या मनात काय ते मला कळतं, पण मागच्या लोकांना दिसत नाही. असं फक्त ही समोरची ही मंडळी थोडीशी प्लीज विनंती. कारण मंडळी मागं बसले त्यांना बघा थोडस, हा प्लीज. बघा बरीचशी मंडळी बघा, माझी आजीबाई पण बसले, किती आवर्जून सचिन बुवाचा 4थ्या वर्षीचा कार्यक्रम बघतात, आहे का ना, म्हणून त्यांना पण थोडस म्हणून ऐका. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सांगायला नको तरी या ठिकाणी कोंडगाव वासी यांनी, मित्रांनो मी मोठेपणा सांगणार नाही, कधी केला नाही, करणारही नाही. कोंडगाव वासियांचं हे प्रेम आहे सचिन भाऊवर. काय त्यांना काय आहे मला काही माहिती नाही, काय हे नातं जोडलंय ते मलाही माहिती कळलं नाही अजून, पण जुळलंय. आता 4 वर्ष सतत संधी या रंगमंचावर, आणि पुन्हा एक वार 4थ्या वर्षी ही सेवेची संधी त्यांनी मला दिलेली आहे. आणि मी नेहमीप्रमाणे सांगत असतो, तुम्ही ऐकत आहात, याही संधीचं सोनच करण्याचा माझा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा कोंडगाव वासियांचं, या गावचं तरुण मंडळ, या गावचं महिला मंडळ, या गावचं ग्रामस्थ मंडळ, सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ यांना सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा पुन्हा एक वार तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे. जरी तब्येत थोडीशी डाऊन असते तरी सांगतो सेवेसाठी सज्ज आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मित्रांनो, या गर्दीमध्ये बरीचशी मंडळे आहेत. आवर्जून कोणाचं नाव एखादं राहून जाईल हा म्हणून म्हणतोय, आवर्जून सांगतोय या ठिकाणी उपस्थित सर्वमान्य आमचे मित्र, ही वर्षी नाव त्यांच्या बघा. या पंचक्रोशीत अनेक शाहीर मंडळे आहेत. नमन, भारूड, शक्ती तुला करणारी अनेक शाहीर मंडळी आहेत. आवर्जून नमल एक सन्मान्य शाहीर बापूजी चव्हाण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मैत्री कशी असावी, जरी तुरेवाले असले तरी मित्रांनो एक मैत्रीचा संबंध आहे, गेले अनेक वर्ष दादांनी जपलेले आहेत. सन्मान्य शाहीर दिनेशदादा भंडागळे, मनोहर सुगम या ठिकाणी हजर आहेत. पिंट्या भालेकर, दत्ताजी भेरे शाहीर आवर्जून उपस्थित आहेत. प्रवीण टक्के, अनिल गावडे, हरिश्चंद्र धुमक आवर्जून या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे मित्र सन्मान्य राजेंद्रजी खेडेकर आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि मित्रांनो, या पावसाच्या डोंबातून सुद्धा या ठिकाणी खास माझा चाहता हरिभाऊ नारडेकर कुठेतरी गर्दीमध्ये उपस्थित असतील. त्यांनाही या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा. जसा कार्यक्रम पुढे जाईल तसं कार्यक्रमात जशी मी नावं घेईन, कुणाचं राहिलं चुकून तर प्लीज राग मानू नका अशी सर्वांना विनंती करतो. कार्यक्रमाची सुरुवात करतो. म्हणायचं काय, गोवाना प्रश्न दिलेला आहे, गोवाना प्रश्न दिलेला आहे. गोवानी माझा पास पण पाहिलेला आहे. शक्तितुर्याच्या शाळेमध्ये मी पास झालेला आहे. गोवानी मान्य करतील. आणि म्हणून पासाची आवश्यकता नाही, प्रश्नाची आवश्यकता नाही. तुमचा पोच झालाय, आमचा तुम्हाला पोच झालाय. कार्यक्रमाची सुरुवात म्हणायचं आहे काय, आज येतो. हा ते पहिल्या देव दे बाबा, आता यांचं पहिल्या देव दे, बक्षीस पहिला गेलो. या ठिकाणी
भोवड आवर्जून या कार्यक्रमाला मुंबईतून उपस्थित महेश रोहित भोवड आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा बरीचशी मंडळी मुंबईतून आली आहेत, लांबून खूप या पावसाच्या डोंबातून आलेली आहे. कैलासवासी अमोल शिंदे यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाची सुरुवात करणारा ढोलकीपट्टू यांचे चिरंजीव वेद शिंदे यांच्याकडून 151 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद. आणि अशी अशी आधीमध्ये पारितोषिक येत राहू द्या, माझा बोवाना पण बरा वाटेल, मला नाही त्यांना पण द्यावं, पण बरा वाटेल नाही का. म्हणून म्हणायचं आहे जास्त वेळ न घेता आज बघा 4 वर्ष सतत हाच रंगमंच. आणि कसं आहे निदानेश्वर निश्चितपणे गाणार होतो, पण आणखी बुवांना एक पॉईंट भेटणार, कारण बुवा MPSC वाले आहेत, शिक्षण चांगलं आहे, मग ते पॉईंट काढणार की बुवा तुम्ही शंकर कसा गाणार, तुम्ही आदिमाया हे आहे गायलेलं चालतो. आता मगाशी सांगताना आहे तुमचा घर किती फेमस झाला, मगाशी सांगितलं सत्कार करताना, मग मी त्याला काय म्हटलं, तुम्ही बाबा म्हणायचं, आहे नाही म्हणायचं, आहे म्हणायचा अधिकार माझा आहे, आहे मी गाणार, तुम्ही बाबा गायचं, तुमचा शंकर आहे. पॉइंट टू बी नोटेड बिलॉट यांना सांगून थकलो, पण हे काय ऐकायला तयार सुधराय तयार नाही. असो त्यांचा गण फेमस झाला असू द्या, मी त्याच्याबद्दल म्हणणारच नाही. गड माझी स्तवन आहे का, कसं म्हणायचं, कसं म्हणतो ऐका. माझी आदिमाया घेऊन स्तवन कसा आहे, स्तवनात सुद्धा बोवाला प्रश्न कसा देतो ऐका, म्हणायचं ऐका. थोडीशी ओळख राहिली, कारण मित्रांनो बघा मी बऱ्याच वेळा मी बोलण्याच्या ओघामध्ये, कारण डोक्यामध्ये एवढे विचार एवढे शब्द असतात, त्यामुळे मी विसरून जातो ह्या गोष्टी. मुलांना माझ्या तुमची ओळख करून देणार विसरून जातो बरेच वेळा. शुभमने इथं 2-3 वर्ष वाढलं नाही, गेल्या वर्षी शुभम निश्चितपणे. आणि हा छोटा पॅकेट बघा एक आहे,
लेकिन काही दिवसानं 60 किलोचा आहे आता 60 किलोचा आहे. कोणाला शंका असेल तर उचलून बघा. ढोलकी सकट 100 होईल. उचलून बघा. म्हणजे मी का सांगतोय, सोहम महादेव म्हणजे अशी मुलं मी तयार केलेत. आणि शुभम सुतार तुम्ही पाहिलाय, याच रंगमंचावर त्याने वाजवले. राज्य मास्टर दोदो ज्यांच्या गावामध्ये, शिव गावामध्ये गेली 15 वर्ष सेवा दिली. पोस्ट ऑफिस मध्ये त्यांचा पोस्ट मास्टर असतो. आज गोवाचा पोस्ट मास्टरच करणार आहे, पोस्ट मास्टर. आणि म्हणून राज्य मास्टर प्रणित मोहिते, कीबोर्डिस्ट आमचे सागर गायकवाड आणि आमचे नेहमीचे नाही म्हणणार आज नाही म्हणणार, टेन्शन घ्यायचं नाही. थोडेसे आजार आहे, तब्येत ठीक नाही, ठीक आहे, मला माहिती आहे, मला कळतंय. फक्त लक्ष माझ्याकडे असू द्या. रुपेश शेलार, डॉक्टर पॅट मास्टर यांच्या सर्वांच्या साथीने ही सगळी शिष्य मंडळी, माझे मित्रांनो, या ठिकाणी कैलास दिवाळी सगळी चांगली पोरं मित्रांनो तयार होत आहेत. माळकरी बुवा आहेत सगळे. आदित्य मोरे गेल्या वर्षी भैरवी गायला, शेवटची गेल्या वर्षीच्या एकनाथ टिकेंच्या मागे भैरवी गायली. माळकरी बुवा. नितीश कुठे आहे? नितेश जोरे, माळकरी बुवा. हे माझी शिष्य बुवा म्हणतात ना, हे माझी सगळी 10च्या 10 पोरं जी मी तयार केलेत माझ्या मागे, सगळी सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही त्यांना, अशी निर्दिष्ट पोरं तयार केली माझ्या माग. माझी नाव सांगणारी पोरं आहेत. आणि म्हणून रंगमंचावर जरी मरून आला आज तरी गम नाही, पस्तावा नाही, काही. म्हणून म्हणायचंय काय, सगळ्यांच्या साथीने, सर्वांच्या साक्षीने, विधानेश्वराच्या साक्षीने बुवाला सुद्धा मानाचा मुजरा करून कार्यक्रमाची सुरुवात भोगतायत. कुठल्या कोपऱ्यात ऐका. मग गुरुराज माझ गुरुराज माझ जगी नाव गाज चढवून साज उभारणी आज हाती माझ्या कलगीचे निशाण. गुरुराज माझ जगी नाव गाज चढवून साज उभारणी आज हाती माझ्या कलगीचे हे निशाण. आधी मायेचा स्वाभिमान राखतो, आदिशक्तीचे अधिष्ठान.
आपला पहिल्या गाण्यापासून खात्री काय म्हणतोय, आद्य शंकराचार्य निघाले शाक्य मताचं खंडन करण्यासाठी. म्हणजे ते काय म्हणे, त्यांचं म्हणणं होतं की या जगात फक्त पुरुषच असले पाहिजे, ही बायका बिका या जगामध्ये नको. शंकराचार्य चालले हिमालयात आणि मग बरेच दिवस चालल्याच्या नंतर शंकराचार्यांना भूक तहानेने ते व्याकुळ झाले. एका झाडाखाली विश्रांतीला बसले. म्हणायचं काय बघा, तुम्हाला प्रश्न पहिला तुम्हाला, तुम्ही लय प्रश्न टाकता म्हणून तुम्हाला प्रश्न, तुम्हाला चवणमध्ये प्रश्न, तुम्हाला गणात प्रश्न, तुम्हाला गौरव प्रश्न आणि शेवटच्या पदात तुझा प्रश्न. ऐका, आद्य शंकराचार्य कैलासी निघाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले. शंकराचार्य निघाले की म्हणे या जगात स्त्री जात राहिलीच नाही पाहिजे, फक्त पुरुष पाहिजे. पोराने व्हायची कथा सांगते, कथा काही कुठल्या कोणत्या नाव. ऐका, आद्य शंकराचार्य कैलासी निघाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले. भूक तहानेने व्याकुळ झाले. त्यांना एक गवळण जाताना दिसली. गवळीने म्हणतात, हे देवी, बरेच दिवसाचा मी उपाशी आहे. शंकराचार्य म्हणतात, बरेच दिवसाचा मी उपाशी. तुझ्या घागरीमध्ये जे काय असेल, दही असेल, दूध असेल, तूप असेल, ते मला दे आणि माझी क्षुधा, माझी भूक शांत कर, असं म्हणतात. मग ती गवळण त्याला म्हणते की तुम्ही या स्वतःहून आणि घ्या, तुम्हाला जे काय पाहिजे तुमची क्षुधा शांत करायची आहे. तर म्हणतात, शंकराचार्य म्हणतात, माझ्यात शक्ती राहिली नाही. मग ती गवळण म्हणते त्यांना, तुमच्यात जर शक्ती राहिली नाही, शक्तीशिवाय तुम्ही चालू शकत नाही, तर तुम्ही शक्ती मताचं, शाक्त मताचं खंडन करता हिमालयात निघालाय. मग शंकराचार्यांचे डोळे उघडले आणि म्हणून शिवाय शक्ती आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे. मित्रांनो, हे लोक शेड्या लावतायत म्हणून म्हणतोय. ऐका आता, आद्य शंकराचार्य कैलासी निघाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले. दिसताच गवळण एक, दिसताच गवळण एक, तिला ते म्हणाले, दिसताच गवळण एक, तिला ते म्हणाले, क्षुधा शांत कर तू माझी, माझी डोळे, क्षुधा शांत कर तू माझी, माझी डोळे, क्षुधा शांत कर तू माझी, माझी डोळे. सुचली परती आले भानावरती, शंकराचार्य सुचली उपरती आले भानावरती, घालून लोटांवर चरणतीचे धरती, चहू बाजू सुरू झाला राहिमान, आदिमायेचा स्वाभिमान राखतो, आदिशक्तीचे अधिष्ठान, आदिमायेचा स्वाभिमान राखतो, आदिशक्तीचे अधिष्ठान.
त्या दिवसानंतर जर अंतुरांना उठला तर बाप म्हणून मी शाबास. शक्तीशिवाय चालू शकत नाही तुम्ही, बोलू शकत नाही तुम्ही, म्हणून म्हणतोय माझी आदिमाया श्रेष्ठ व करणार. आता ऐका, चाले नाही काया तुझ्या बिन आदिमाया, चाले नाही काया तुझ्या बिन आदिमाया, भले भले झुकले आई तुझ्या माया, भले भले झुकले आई तुझ्या माया, भले भले झुकले आई तुझ्या माया. तू देऊन दान वाचविला प्राण. शंकराचार्यांचं प्राण वाचवलं. शायरांना प्रश्न त्या गवळणीचं नाव सांगा. शायरांना प्रश्न, त्या गवळणीचं नाव सांगायचं तुम्ही, शाबास म्हणेल शाबास. टोलेबाजी कराल आज तुमचा पोस्टमार्टम आहे, लक्षात ठेवा. देऊन दान वाचविला प्राण, म्हणून ठरली तू जगी शक्तिमान, म्हणून ठरली तू जगी शक्तिमान, म्हणून ठरली तू जगी शक्तिमान. शाक्रमताचे खंडन कराया निघाला तू होता हिमालय फिराया, अंगी नाही उरला तुझ्या त्रास. आदिमायेचे अधिष्ठान राखतो, आदिमायेचा स्वाभिमान, आदिमायेचे अधिष्ठान राखतो, आदिमायेचा स्वाभिमान, आदिमायेचा अधिष्ठान राखतो, आदिमायेचा स्वाभिमान. सरकाज माझे काहीही चुकले, सांभाळून घ्या मला बाळ मिळाले, सांभाळून घ्या मला बाळ मिळाले, सांभाळून घ्या मला बाळ मिळाले. सरकाज माझे काहीही चुकले, सांभाळून घ्या बाळ मी आपले, सांभाळून घ्या बाळ मी आपले, सांभाळून घ्या बाळ मी आपले. विचार गुरुचे कायम मी जपले, म्हणूनच नाते जन्मभर टिकले, म्हणूनच नाते आहे श्वास जोवर उभा घेतोवर, आहे श्वास जोवर उभा घेतोवर, घेतला बसा जपीन मी जीवनभर, म्हणून यादनी मिळतो मान. आदिमायेचा स्वाभिमान राखतो, आदिशक्तीचे अधिष्ठान, आदिमायेचा
आधी मायेचा स्वाभिमान राखतो या आदिशक्तीचे अधिष्ठान श्री गजानन महाराज गावदेवी भावे बोल शक्ती भावे अखंड सदा लाल घराण्याचा साब प्रासादिक नाच मंडळ घाटिवले बेंद्रेवाडीचा गुरुवर्य छत्रपती शिवाजी महाराज बजरंग बली गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया अरे मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अजून बक्षीस तर आलंय यायच्या अगोदरच सर्वांनी होय त्याच्यानंतर पड्या आवर्जून मित्रांनो सगळी काय शरीराची काय 8-10 धारा असतात ती बेबी सकट 10 असतात बेबी सकट 10 9 ओपन असतात आणि एक गाठ मारलेली आहे बेबीला 10व्या दाराला गाठ मारलेली असते ते ती सगळी उघडी आहे का काय गण हा हो दादा हो नाही थांबा जरा त्यांचं नाव घेतल्याशिवाय नाही देणार थांबा जरा गवाणकर आहेत नितेश गावडे आहेत पप्प्यादादा भंडागडे आहेत बरीचशी मंडळी आहेत समीर रामाडे सुद्धा हे माझ्या 5वीला दादा पोचलेले आहेत आज बुवा लांबोरे बुवा उद्या खेळात लांबोरे बुवा 31 तारखेला निजामपूरला लांबोरेच बुवा हे आमच्या 5वीलाच पुढला असो चला असो चांगली गोष्ट म्हणून गण गण म्हणायचं लक्षात भेळ नको असा आज मला बरं वाटतं थिएटरची बारी ना माऊली लय कंटाळा येतो बुवा घुरं 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 म्हणतात आज कसं मला मोकळा मोकळा वाटतं आज बरं वाटतंय बघा ऐका अंतरिक्षातील नक्षत्रांच्या किरणात गगन आहे आप वायू तेज पृथ्वीच्या वातावरणात गगन आहे या सजीव सृष्टीच्या समीकरणात गगन आहे आणि या अखंड विश्वाच्या अंतर्मनात गण आहे जरी अल्पलोकात माझी ख्याती आहे आत्मविश्वास हाच माझा जीवन साथी आहे अंतिम क्षणी या देहाची माती आहे आणि माझे भवितव्य श्री गणेशा अरे फक्त तुझ्याच हाती म्हणायचंय काय बुवा शब्द सांगतो स्तवनामध्ये पहिला प्रश्न गवळण कोणती तिचं नाव सांगायचं गवळण कोणती गणात तुम्हाला दुसरा प्रश्न आला 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 ऐका मग चेहऱ्याचा उडाला रंग चेहऱ्याचा उडाला रंग पाऊस पडतोय पाऊस पडतोय पाऊस पडतोय चेहऱ्याचा उडाला याला झाली मोठायला तंग शाहीर शाहीर आज या बाई जरा या बाई सचिन बुवा डॅटिस गॉड ऐका काय म्हणते चेहऱ्याचा उडाला रंग मनाची स्तुती करतोय स्तुती तुम्ही जो परवा खोटा विषय किंवा दाखवला ना तो विषय कसा आहे
आम्ही गाण्यात आणलाय ऐका. चेहऱ्याचा उडाला रंग याला झाली मोतायला तंग हलवून हलवून थकला खाली हलवून हलवून थकला खाली सारं घामान भिजलंय अंग माझ्या गणान माझ्या गणान फोडलंय पिंग माझ्या गणान फोडलंय पिंग अर तुझं खाली अडकलंय लिंग विषय ऐनव ना किती जाणारा गोवा नव्हे येत आहे तुम्हाला ऐका आता. चेहऱ्याचा उडाला रंग याला झाले मोतायला तंग चेहऱ्याचा उडाला रंग याला झाले मोतायला तंग हलवून हलवून थकला खाली हलवून हलवून थकला खाली आम्हाला भिजलंय अंग माझ्या गणानं फोडलंय भिंग माझ्या गणानं फोडलंय भिंग तुझं
त्या दिवशी चुकलाय तुम्ही मान्य करा. आणि मला माहिती आहे तुम्ही मान्य करणारे शाहीर आहात, तुम्ही खोटे बोलणारे शाहीर नाही. निश्चितपणे मी मान्य करतो ही खरी स्टोरी आहे. एक ग्रंथात नव्हे तुम्हाला 10 ग्रंथात अशी स्टोरी दाखवीन. आधी मायेचं अस्तित्व टिकवण्यासाठी गेला नव्हता. चुकीचं बोलायचं नाही काय म्हणून आज सांगतोय, नाही तर पोस्टमार्टम पुढचा लक्षात ठेवा. गेल्या वर्षी जर का तुम्हाला सैल सोडणार नाही आज. आणि तुम्हाला दुसरा प्रश्न, पहिला प्रश्न गवळणचं नाव सांगायचं कवनामधला. दुसरा प्रश्न रावण लघवीला गेला, लघुशंका लघवीला गेलाय. किती वर्ष लघवी करत होता सांगायचंय तुम्ही. ऐका. सोनेवाला बुराकी झाला, सोनेवाला बुराकी झाला, केले स्वप्न दयाचे भंग. माझ्या गणानं माझ्या गणानं फोडलंय भिंग, गणानं फोडलंय भिंग, तुझं खाली अडकलंय भिंग. माझ्या गणानं फोडलंय भिंग, तुझं खाली अडकलंय भिंग. किती शिवलिंग हलवून हलवून टाकला खाली. जेव्हा गणपतीने ते शिवलिंग गुरख्याचं रूप घेऊन खाली ठेवला. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे रामेश्वराचं. बुवाला सांगितलं मी त्या दिवशी, त्याला काही जमलं नाही, दुसऱ्या बारीत पण नाही सांगितलं. मी म्हटलं गुगलला सर्च करते, गुगलला पण नाही मिळालं असेल त्यांना. असो मी आज सांगूनच टाकतो. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. गणाची स्तुतीच केलेली आहे, गणच गायला आहे, नाही तर म्हणाल पद गायले होऊन शंका असते. आणि म्हणून म्हणायचंय काय गवळण गवळण म्हणायचंय काय लक्ष असू. वेळ झालाय, जास्त जास्त फिरवी बिरवी बसत नाही, कारण बुवाना पण सकाळी लवकर जायचं तर येत नाही. म्हणजे आमच्या गावात आहे बुवा, आमच्या आहेत ना, म्हणून बघा काय म्हणायचंय. ओ सोडा की हात माझा गाजी बाबा, नजर इकडं ताईची. याला मी खूप गळे लावल्यात बुवाना. लांबोरे लांबोरे शब्दावरनं तर किती गळे भाय 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 पोस्ट मटबस करून टाकलाय बुवाच्या नावाचा. पण एक गवळण माझी अशी होत्या ना होती, त्यांचं उत्तर बुवाना द्यायला जमलं नाही. कदमावर पद्मावर म्हणतात ते. मी त्यांना काय म्हटलं, उत्तर कशाला म्हणतात. त्यांचा आईचा गड जर इथे कोण असतील मंडळी माझी बारी बघणारी, त्यांची आई मी अशी कापले, परत माझ्याशी आईचा गण बुवा लागणार ना, अशी मी त्यांची आई कापलेली. त्यांच्या आईला नाही म्हणत, त्यांचा गड असा मी कापलाय. असं उत्तर मी त्यांना दिलंय की पण ते मान्य करत नाही. जाऊ दे, सोड दो, आम्ही एवढं नाही मान्य करत की आम्हाला आमची दाल करा, आम्हाला मोठा म्हणा नाही म्हणणार. जाऊ दे, ते तुमचं तुम्हाला लागणार. आणि म्हणून माझ्या एका गवळीचं बुवाना उत्तर अजून द्यायला जमलं नाही, म्हणून ते आज गवळण तुमच्या समोर सादर करतोय म्हणायचं आहे. धक धक होतया गाडीचे, वेळ झाली याची आईची. आज वेळ आहे, वेळ म्हणून आज थिएटरची बारी नाही, म्हणून ना खाली गेली देतोय. तुम्ही लिहू पुसा. ऐका काय झालं, काय तुम्हाला द्यायचं उत्तर ते द्या, पण ते वेगळं उत्तर द्या. कदमावणी फदमाव नाही म्हणायचं. मी जो विषय घालतोय त्याच्या मागचा किंवा पुढचा, तिकडे डायरेक्ट यमुने तीरावर नाही जायचं. मी कुठं जातोय तो बघा. ऐका. सुटे ना गुंदा पडले चिंता, सुटे ना गुंदा पडले चिंता. गवळणे म्हणतात, गवळणे म्हणताय की हा कंस मामा बरेच दिवस या
कृष्णाला मारण्याचा प्रयत्न करतोय. अनेक त्यानं पुतनाला पाठवली, अनेक राक्षसांना पाठवली याला मारण्यासाठी. कृष्ण काय ऐकत नाही, पण तरी सुद्धा आम्हाला कृष्णाची काळजी लागली असं सगळ्या गवळणी म्हणतात. असा विषय आहे. सुटे ना गुंता पडले चिंता मला या मुरली वाल्याची. आम्हाला चिंता पडले गवळणी. सुटे ना गुंता पडले चिंता आम्हाला या मुरली वाल्याची. अहो ही मत काय हाय साल्याची. त्या कंसाला म्हणतात, कंस हा वसुदेव आणि देवकीचा मेवना, हिंदीमध्ये साला म्हणतात. हिंदीमध्ये त्याचं नाव साला. अरे काय हिम्मत हाय या साल्याची. सुटे ना म्हणता पडले चिंता आम्हाला या मुरली वाल्याची. मी वेगळा शब्द आणला होता. अहो कत काय हाय साल्याची असं मी आणला होता. म्हणजे बुवा म्हणतात तुम्ही हिंदी बोलता असं. आता चे म्हणून तरी कुठला काढले तो आता ते सांगतील आल्या कुठल्या व्याकरणात आहे तो. पण आता हे असले शब्द, कारण कृष्णाचा जन्म मथुरेतला आहे मित्रांनो. मथुरा आत्ताच्या युपी मध्ये. युपीची भाषा कुठली आहे हो? हिंदी. भैया बघा काय बोलतात, का हो कसे जा रहे हो. असं मला मी नाही म्हणत, पण कृष्णाची जन्मभूमी आता युपी मध्ये आहे, मथुरेमध्ये आहे का, म्हणून म्हणतो. त्यामुळे चालतो तो शब्द. अहो इंग्लिश घेतात आता. इंग्लिश म्हणजे इंग्लिश घेतात शब्द शब्द म्हणतोय. तुमचा गैरसमज आहे. ऐका, सुटे ना गुंता पडले चिंता आम्हाला त्या मुरली वाल्याची. हिम्मत काय हाय साल्याची. हिम्मत काय हाय साल्याची. कंसाची हिम्मत काय हाय साल्याची. या लांबोऱ्या दाढी वाल्याची. 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 सुटे ना गुंता पडले चिंता. सुटे ना गुंता पडले चिंता आम्हाला या मुरली वाल्याची. अरे हिम्मत काय हाय साल्याची. या लांबोऱ्या दाढी वाल्याची.
बोलला ना तो मित्रांनो बोलत नाही असा पण कधीतरी नको 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 छान नको बुवाला व्हायचं काय भेटू दे बा बुवाला पैसे आलं गेल्या वर्षी बसला माहीत घेऊन काय पैसे कमवायचे ते कमवा काय का म्हणून शेवटचं गाणं तुमची अशीच साथ राहू द्या मित्रांनो मला खरोखर विनंती नाही आम्हाला असे पब्लिक मध्ये असं थोडासा जल्लोष पाहिजे तर बोरा बघा कशी उठली शेवटची आहे ना शेवटची कशी इसको कहते हैं आणि हा जोश पाहिजे पब्लिक मध्ये हा फक्त मजा घ्या भांडणा बिंडणा करू नका ह्याच्या त्याच्या पाय चिमटा बिमटा इकडे तिकडे कुठं काढू नका एवढा काम करा आणि म्हणून भगवानाने प्रश्न विचारला त्याच्याकडे आहे मित्र त्याला सांगितलंय बुवांना विचारलं छोटा प्रश्न साधा सोपा आहे बुवांना विचारलं दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आलं त्या बाळाचं नाव काय आणि गाव काय सोपा प्रश्न बुवाने मला 2-3 उत्तर अशी खडे मारून बघितली व हा बघा ता बघा असं आम्ही काय बघितलं आहे हा तर तुमच्याकडे परफेक्ट उत्तर असेल तर तुम्ही द्यावं जरूर मान्य करेन ग्रंथाचं नाव सांगा अशी माझी अट आहे त्याच्यामध्ये मी टाकले त्यांच्यामध्ये तर माझ्या प्रश्नामध्ये मी खाली ती अट टाकलेली आहे ग्रंथाचं नाव सांगितलं ग्रंथ इथं मागणार नाही तुम्ही घरात ठेवलात तरी चालेल मान्य करेल आणि म्हणून शेवटचा प्रश्न पद माझं एक मुघडा अंतरा आणि बारीची सांगता म्हणायचं आहे का कालीचार सुंदराचा निर्मळ झरा काय झाला भीमासारखा माणूस खरा पुन्हा जन्म येईल का माझ्या भीमराया वाणी तुम्ही पुढारी होईल का अरे घेरे घालून म्हणालो काय मी जो प्रश्नपद दिलाय घेरे घालून नजरे घालून प्रश्नपद दिलाय तो घेरे घालून वाना नजरे घालून म्हणजे नीट वाचा असं मी त्याला सांग मराठी भाषा आहे वळवावी तशी वळते आणि पळवावी तशी नाद नाही करायचा घेरे घालून नजरे घालून उगाच कशाला तोच बोलू नको खाऊ फुकटचा भात घेर घालून माझा नाही तुमचा नजरे घालून अड्या उगा कशाला मला डावतोस बोलून नको खाऊ फुकटचा भात कड्या मर्दाची हिम्मत दाव कड्या त्याच पुरुष आहे ना म्हणजे मी आदिवासीची बाजू मांडणार ते पुरुषांची मांडणार आहे का नाही असाच विषय आहे मी राधा आणि ती कृष्ण असा विषय नाहीये फक्त बाजू मांडायची कारण मी त्यांना सांगितलंय परवा आय हॅव 2 चाइल्ड वन चिल्ड मी चाइल्ड म्हणालो हा 1 4 years लिटल 4 years बेबी 1 and 2 years बेबी गर्ल सांगितलंय जरा मी असो मग घेरे घालू नजरे घालू उगाच कशाला नकोस बोलून नको खाऊ फुकटचा भात गड्या मर्दाची हिम्मत दाव गड्या मर्दाची हिम्मत दाव नाहीतर मारून जाईल डाव गड्या मर्दाची हिम्मत दाव नाहीतर मारून जाईल Oh,
सर्वांना शुभेच्छा देतो, पहिली पेरी संपवतो, ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है. धन्यवाद.